अर्धा किलोच्या वरचा आहे. हे भांडणं अरे पडची खाली. स्वागत आहे भावपूर्ण ब्लॉग्स या मराठी यूट्यूब चॅनलवरती. आज आम्ही चाललो फिशिंग करायला, सगळे मित्र आहेत सोबत. आणि हे लोकेशन आहे कोल्हापूरमध्ये, एक गाव आहे हनुमंतवाडी म्हणून, शिंगणापूरच्या बाजूचं. तिथे हे लोकेशन आहे. मस्त वातावरण, हिरवगार. आज आपण नदीवर आलोय, फ्रेश वॉटरला, गव्हाच्या पिठावर आणि आर्टिफिशियल फ्रॉगवरती कॅच करायला. बघूया काय कॅच भेटतो आपल्याला, काय स्ट्राईक भेटतंय. रॉडनं पण करणार आहे आणि हँडलाईननं पण करणार आहे. मी मोस्टली जास्त हँडलाईनच बघणार आहे. पाणी भरपूर खाली गेलंय. चान्स आहे, पाणी जेव्हा खाली जातं तेव्हा चान्स वाढतात मासे सापडण्याचे. आज सापडायला पाहिजे मासा, नाहीतर सगळी मेहनत शून्य होत्या. पीठ मळून झालं माझं. तुमचं लावून होते का नाही फ्रॉक? प्लॅस्टिकचा बेडूक लावलाय पुढं. अक्षरदादांनी सुरुवात केली. मागच्या वेळी एक मरळ पकडलेली त्यांनी, पण माझ्या चुकीमुळे सुटली. सुटला चला, मी पहिल्यांदा टाका लागलो. हँडलाईन वरतीच मजा येते. रॉड वरती पण येत्या, पण हँडलाईनला जी मजा आहे की नाही, ते डिवचतंय, कॅच करते, बाईट करते, त्यातच मजा आहे. स्पून लावला आता रॉडला आणि सिद्धेश स्ट्राईक करणार. 100% स्ट्राईक होणार. चला जागा चेंज करूया आपण, त्या साईडला जागा बदलून आता पुढे चाललोय. तिथं काय काय सापडेना झालं. या जागेवर तरी आपल्याला काहीतरी भेटू दे. वाम रात्रीची येऊन बसत्या. रात्रीची वाम पकडायची कशी माहिती काय? भाला करतात बरच्या, अशी काटाला आलेली असते वाम, डायरेक्ट घुसवतात. काहीतरी सापडलंय, माहित नाही काय. छोटा 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 बोनी झालेली आहे. रोहित दादा आता जॉईन झाल्यात, 5 मिनिटं झाली येऊन. ते पण शिवड्याला आणि मरळीला ट्राय करणार आहेत आता. गेलं का? अजून एक दुसरा मासा सापडलाय. साईज वाटा लागली चांगली मला. हा, बऱ्यापैकी साईज आहे. वा, मस्त 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 साईज आहे. चांगला साईज आहे. हुक झालेला नाही जास्त चांगला. परक जातीचा मासा आहे. हुक झालेला नाही एवढा चांगला, फक्त अडकला गळात. इकडनं गळ नाही बाहेर आलेला, सुटला असता मासा.
दुसरा स्ट्राईक भेटला आहे मला. परत जातीचा मासा आहे, जरा बऱ्यापैकी साईज आहे. त्याला आपण आता ठेवून टाकाने पुढची मासे पकड्या. नाही हँडलाईनला गावला की परवा गावलेला, मोठा गावलेला हँडलाईनला. मरळ घेऊन या येताना. नाही पहिला हे रिकामं करून झालंय, आता हे रिकामं अर्ध झालंय. आता हे खाऊन पिऊन माणूस आता कामाला लागलाय. परफेक्ट टाकले ना, परफेक्ट 5 किलो. सेलिब्रेशन कसं आहे? ट्रॉफी येणार या वर्षी सोडा. हँडलाईन ठेवलं आता मी थोडं रॉडवरती स्पून लावून बघतो शेवडा वगैरे काय भेटतोय काय, कारण टायमिंग आता शेवड्याची झाली. त्या टायमिंगमध्ये शिकार करायला बाहेर पडतात. भाची कंपनी आत्ताच जॉईन झाल्या. या इकडे या साईडला या. पकडणार आहे मासा. पावसाचं वातावरण जरा जरा झालंय. हे भांडणं अरे पडची खाली. हे थांब एक एक जण पकडा, एक एक जण. 5 मिनिटं तू पकड, 5 मिनिटं हे पकड. टाक. हर्षद टाकायला लागलाय. हर्षदला काय सापडते का बघा. आज गावणार काय रे तुला? म्हणजे काय गावणार की त्याला काय वाटाले? तुला काय सापडलं नाही? आता सोने टाकायला लागला बघा. सोन्याला काय सापडतं? जरा जवळ पकड आणि टाक. हा बरोबर. पुढं बघ, पुढं. हा गेला. आता काय करू नको, त्याला खाऊ दे. हे डिवचायला लागलं का नाही त्याला, असं पांढरा हालायला लागलं की काय करणार? वडणार. दादाला काय गावलं नाही, तुला गावणार काय? डिवचा लागले बघा. गळी घेतलाय त्यानं तोंडात व्यवस्थित. गावला. दंगा नको. साईज चांगली आहे. कोळशी वाटाले. कोळशी नाही, कानस आहे. हात दे. मस्त साईज आहे. प्रॉपर हुक झालाय. चांगला हुक झाला की निघत, म्हणजे सुटत नाही मासा. हा मस्त हुक झालाय. गळ आपला इकडून बाहेर आलाय. मस्त पीस आहे. अर्धा किलोच्या वरचा आहे. अर्धा एक तासानंतर स्ट्राईक भेटायला लागलाय. कंटाळायला लागला आता. सुरुवातीला मासे पटपट सापडले, पण आता वेळ लागतो. खूप वेळाने एक मासा सापडायला लागला. पॅकअप केलेलं बरं. आज मित्र होते सोबत, मासे पण सापडलेत मस्त. मासे वगैरे सगळं पकडून झालेलं आहे आपल्याला. आपण पॅकअप करतोय. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये.